नमस्कार मंडळी. आजच्या कथेला प्रस्तावनेची गरज नाही. नात्याचा ओलावा, त्यातून झालेली घालमेल आणि मग हळूहळू अश्रूचं पाझरणं, हे कथा जशी पुढे सरकत जाईल तसं तुम्ही स्वतःच अनुभवाल. कथा खरंच खूप गोड आहे. तो अनुभव कसा होता हे मात्र कमेंटद्वारे जरूर कळवा. शिवाय लाईक, शेअर, हाईप, सबस्क्राईब करा ही पुन्हा एकदा प्रेमळ विनंती. कथा आहे मेन्यू कार्ड. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. नेहमीपेक्षा आज जरा जास्त चुकाडा होता, पण संध्याकाळ तशी शांत होती. शारदाताई घराच्या बाल्कनीत येऊन बसल्या. बाल्कनीत आराम खुर्चीवर बसलं की मन थोडं शांत व्हायचं. त्या बाल्कनीतून त्यांना खूप काही दिसायचं. समोर शृंगेरी मातेची टेकडी, त्याच्या मागे डोंगरावर असलेले मोठे मोठे वृक्ष, मध्ये रस्त्यावर जाणारी वाहनं, उजव्या बाजूला लहान मोठी बैठी घरं, आत बाहेर करणाऱ्या बायका, घराच्या गच्चीवर उन्हाळ्यात कुणीतरी वाळवण केलेलं, पापड, कुरडया आणि सांडग्यांचं. अजून तसा सूर्यास्त झाला नव्हता. बाहेर लख्ख प्रकाशच होता. उन्हाळ्यात असाही दिवस मोठा असतो. बाहेर जरी दिवस मोठा असला तरी शारदाताईंच्या मनातला अंधार गडद गडद होत चालला होता. समोर टेबलावर ठेवलेल्या फोनकडे वारंवार लक्ष जात होतं. खरं तर ही अत्याधुनिक उपकरणं आली त्याने मनात आनंद वाटायला हवा होता. ते खरं तर शांत व्हायला हवं होतं, पण त्यामुळे ते अधिकच बेचैन झालं होती. कसं पत्र टाकलं की ते लगेचच येत नसे, त्यामुळे ते कधी येणार याची हुरहुर जरी असली तरी यायला 8-10 दिवस जाणारच याची कल्पना असल्यामुळे क्षणाक्षणाची हुरहुर नव्हती. थोडं थांबण्याचं धैर्य पण होतं. पण फोनचं तसं नाही ना. तो कुठल्याही क्षणी वाजू शकेल आणि तसा तो वाजतोच. अगदी कोणत्याही क्षणी, अपेक्षा नसताना कोणत्याही क्षणी येतो. क्षणभर का होईना आनंद आणि दिलासा देऊन जातो. गेली 10 वर्ष याच आनंद आणि दिलाशावर तर त्या जगत होत्या. 10 वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा महेश अमेरिकेला गेला. तो गेला तेव्हा फार उत्साह होता. आईबाबांसाठी तो अभिमानाचा क्षण होता. तेव्हा तो रोज न चुकता रात्रीच्या वेळेस फोन करायचा, म्हणजे त्यांच्या इथे सकाळ असणार. तेव्हा किती कौतुक वाटायचं. तिथल्या देशाचं वर्णन करायचा. आई, तुला माहिती आहे का, इथे किती मोठ्या उंच इमारती असतात, बर्फाचे डोंगर सुद्धा, रस्ते किती स्वच्छ आहेत इथे, भाज्यांसकट सगळंच फ्रोझन मिळतं, सगळं रेडी टू इट असतं, फार काही बनवावं लागत नाही. आणि मग स्वतःच्या कामाच्या व्यापाबद्दल कितीतरी वेळ तो बोलत राहायचा. त्याचा फोन येणार त्याआधीच अर्धा तास शारदाताई आणि सुधीरराव सगळी कामं आटपून त्याच्या फोनची वाट पाहत स्वस्थ बसून राहायचे. उगीच त्याच्या फोनमध्ये इतर कामांचा व्यत्यय नको ना. सुरुवातीला सगळीच गंमत जम्मत होती, पण हळूहळू ते त्याचं रुटीन झालं. तो कामात बिझी झाला आणि मग आपोआपच त्याचे फोन कमी झाले. कधी कामाचं कारण सांगून तर कधी वेळेचा फरक या कारणाने. रोजचे फोन आता आठवड्यावर गेले, आठवड्याचे महिन्यावर. तेही कधीतरी वैतागून केला तरच. फार आठवण झाली तर शारदाताईच कधीतरी करायच्या. तो कधी उचलायचा देखील नाही. सण समारंभ असला की शारदाताईंना आणि सुधीररावांना मुलाची फार फार आठवण यायची. खरं तर कंपनीने त्याला 3 वर्षांसाठीच तिथे पाठवलं होतं, पण नंतर तो कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड झाला आणि मग कसाबसा प्रयत्न करून त्याने तिथलं नागरिकत्व सुद्धा मिळवलं. पण हे सगळं आईबाबांना विचारायची त्याला गरज वाटली नाही. आईबाबांची इच्छा आणि मत त्याने गृहीतच धरलं होतं. उलट आपल्या या निर्णयाचा त्यांना अभिमानच वाटेल अशीच त्याची धारणा होती. सुरुवातीला शारदाताईंना धक्का बसला, पण हळूहळू त्यांनी ते सत्य स्वीकारलं. त्याची प्रगती तिथेच आहे ना, तर आपण त्याचे पंख छाटायला नकोत, हे यजमानांचं बोलणं त्यांना पटलं. म्हणजे त्यांनी ते पटवून घेतलं. दुसरा काही पर्याय होता का? कितीही काथ्याकूट केला तरी आता महेश परत येणारच नव्हता. कायमस्वरूपी परत येणार नसेल तरी ठीक, पण निदान भेटायला तरी यावं अशी इच्छा ठेवत दुधाची तहान ताकावर भागवण्याचा थोटा आणि खोटा प्रयत्न त्या करत असत. महेशने तिथे एका भारतीय मुलीबरोबर लग्न केलं. तेव्हा मात्र तिला घेऊन तो इथे आला होता. 15 दिवसांच्या भारताच्या वास्तव्यात आईबाबांच्या हिश्श्याला फक्त 2च दिवस आले.
बाकी त्यांनी भारत भ्रमण केलं. काही दिवस ते त्यांच्या माहेरी जाऊन सुद्धा राहिली. आता तर त्यांना 2 गोड गोजीरवाणी मुलं पण झाली होती. पण त्यानंतर त्यांचं इथे येणं झालं नव्हतं. 2 वर्षांपूर्वी सुधीरराव अचानकच झोपेत गेले. शारदाताईंना धक्का वगैरे नाही बसला. खरं सांगायचं तर एका ठराविक वयानंतर हे असं काहीतरी होईल याची त्या वृद्ध जोडप्याला थोडी कल्पना आलेली असते. फक्त तुला होईल का मला, हाच त्यातला एक भाग असतो. धक्का बसला नाही, पण दुःख मात्र अमाप झालं. एवढ्या वर्षांची साथ सोबत अचानकच सुटून गेली. त्या एकट्या पडल्या, एकाकी पडल्या. आयुष्यात एकदम पोकळी निर्माण झाली. तेव्हा मात्र त्यांना वाटलं होतं की महेशला आपलं दुःख समजेल. तो आपल्यासोबत काही दिवस इथे येऊन राहील किंवा निदान आपल्याला तरी तिथे घेऊन जाईल. कायमचं तिथे राहण्याची त्यांची तयारी नव्हती, इच्छा सुद्धा नव्हती. पण निदान काही दिवस तरी या दुःखातून सावरण्यापुरती तरी तो आपल्याला तिथे घेऊन जाईलच. पण तो वडिलांच्या कार्याला सुद्धा आला नाही. सगळं त्यांच्या चुलत पुतण्यानेच केलं. मग तर त्या एकदमच खचल्या. विचारात असतानाच समोरचा फोन वाजला. तेव्हा त्यांच्या मनात एक छोटीशी आशा निर्माण झाली होती. त्यांनी मोबाईल स्क्रीनवर पाहिलं, पण फोन महेशचा नव्हता. त्यांच्या मैत्रिणीचा, सुमेधाचा होता. खरं तर तो फोन घ्यायची त्यांची इच्छा सुद्धा नव्हती. पण आता किती लोकांना टाळणार? आपल्या काळजीपोटीच ते फोन करत असतात. काहीही करायची इच्छा नसली, कुणाशी बोलायची इच्छा नसली तरी लोक लाजेस्तव संबंध हे ठेवावेच लागतात. न जाणो देवानेच आपल्यासाठी केलेली ही अरेंजमेंट असेल कदाचित. कधी इथे मरून पडलो तर कुणाला काही कळणार नाही. निदान या 4-5 लोकांना ही फोन का उचलत नाही असा संशय आल्यावर घरी येण्याची, पाहण्याची तरी सद्बुद्धी होईल. नाहीतर आपण मेलेल्याचं कुणाला कळणार देखील नाही. विचारानेच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. चटकन पदराला डोळे पुसत त्यांनी फोन उचलला. काय म्हणतेस मेधा, कशी आहेस? त्यांनी विचारलं. बस शरे, मी फोन केला की माझी खुशाली विचार. स्वतःहून कधी म्हणून फोन करू नकोस, रागाने सुमेधाताई म्हणाल्या. अगं रागावू नकोस मेधा, पण खरं सांगू का, हे गेल्यापासून कुणाशी बोलायची, कुणाला फोन करायची, कुणाची खुशाली विचारायची आणि स्वतःची खुशाली कळवायची इच्छाच होत नाही ग. जगण्यातला सगळा रसच निघून गेलाय असं वाटतंय. त्यांचं दुःख सुमेधाताईंना कळत होतं. म्हणूनच तर त्या 10-15 दिवसातून एक तरी फोन करायच्या. मला कळतंय ग शरे, पण आता असं निराश होऊन कसं चालेल? आपण आयुष्याच्या या टप्प्यावर आहोत की जोडीदारामधला एक जोडीदार सोडून जाणारच. हे सत्य स्वीकारायलाच हवं. सगळ्यात जास्त आपण ज्यावर प्रेम करतो त्याच्याबरोबर अशी ताटातूट होणं हे किती दुःखदायक आणि क्लेशदायक असतं हे मी अनुभवलंय ग. पण खरं सांगू शरे, आता विचार करते ना तेव्हा एक वेगळाच दृष्टिकोन समोर येतो. यांच्यासाठी मी आयुष्यभर व्रतवैकल्य केली, उपवास केले, वटपौर्णिमा धरली, हरतालिका धरली, मंगळवार केले, शनिवार केले, पण तरीही हे माझ्या आधीच गेले. तेव्हा खूप राग आला होता. देवावरचा विश्वासच जणू उडून गेला होता. पण आता माझ्या दुःखातून मी बाहेर पडले आणि त्या दुःखाकडे थोडं त्रयस्थपणे पाहिलं. तेव्हा कळलं आपल्या एकटीचंच हे दुःख नाही, कितीतरी लहान मुलीसुद्धा या चटक्यातून जात आहेत. आणि खरं सांगू, कदाचित माझं हे बोलणं तुला आवडणार नाही, पण तरीही बोलते बरं. आता तर उलटच वाटू लागलंय. माझ्या आधीच हे गेले तेच बरं झालं, नाहीतर माझ्या नंतर यांना कुणी सांभाळलं असतं ग. माझं दुःख मी कसं तरी पचवेन, पण माझ्याशिवाय यांना राहणं जमलंच नसतं. आयुष्यभर कधी एक कप चहा सुद्धा यांनी केला नाही. सतत माझ्यावर अवलंबून असायचे. म्हणायचे, मेधा घोटभर चहा दे ग, आज जेवायला पुरी भाजी कर, कोथिंबिरीच्या वड्या बरेच दिवस झाल्या नाहीत ग, आज जरा डोकं चेपून देतेस का, चल जरा देवळात राऊंड मारून येऊ. दिवसभर अखंड बडबड करत राहतील. माझी सुद्धा काळजी घ्यायचे ग. मला काही झालं तर त्यांचा जीव अगदी कावरा बावरा होऊन जायचा. मेधा चल चल डॉक्टरकडे जाऊ, नाहीतर हॉस्पिटललाच जाऊ, नर्स ठेवूया काय. काय काय चालायचं. मागे 4 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट काय होते तर यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. जणू काय यांनाच ICU मध्ये कोंडलंय. तेव्हा वाटलं आपला नवरा म्हणजे अगदीच बावचळलेलं कोकरू आहे.
आपण समोर आहोत तर ही अवस्था, नसलो तर काय होईल? कोण सांभाळेल यांना? सुना काही पटवून घ्यायच्या नाहीत. अधेमध्ये भूक लागली तर उपाशी राहावं लागेल. चहाचा घोट सुद्धा मिळणार नाही. आणि मग तिथून स्वर्गातून त्यांची अवस्था मला पाहावली देखील नसती. तेव्हा आता असं वाटतंय, माझे भोग भोगेन मी, पण निदान ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, आयुष्य ओवाळून टाकलं, त्यांचं दुःख तरी पाहणं आपल्या वाटेला नाही. शेवटचा महिना तर ह्यांचे फार हाल झाले. झोपून झोपून अंगाची कातडी सुद्धा सोलली होती. तेव्हा मग सौभाग्यवती जाण्याचा अट्टहास सोडून दिला मी. देवाला प्रार्थना केली आणि म्हटलं, ने बाबा यांना एकदाचं. त्यांचे हाल हाल करून माझ्या माथ्याचं सौभाग्य नाही टिकवायचं मला. खरोखरच देवाने ती प्रार्थना मात्र ऐकली आणि दुसऱ्या दिवशीच यांनी माझ्या मांडीवरच प्राण सोडला ग. खूप दुःख झालं, अतीव दुःख झालं. पण त्या दुःखाच्या मागे कुठेतरी एक समाधानाची भावना होती की ह्यांचे हाल आता कमी झाले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा करू शकले. त्यांना काय हवं काय नको ते पाहू शकले. मलाही फार वाटतं, मी एकटीच राहिले. एकटं वाटतं. 2 मुलं आहेत, सुना आहेत, पण कुणाला काही पडलेलं नसतं अगं. आपलं दुःख, आपला एकटेपणा आपण आपलाच भोगून काढायचा असतो. मग तेव्हा ठरवलं, आपल्यासारखंच कुणीतरी एकटं असेलच ना, त्याला सोबत करूया, म्हणजे त्याचाही एकटेपणा जाईल आणि आपलाही. हळूहळू काळाबरोबर घाव भरत गेले. आता एकटेपणा राहिला नाही. त्या एकटेपणाचं रूपांतर एकांतात झालंय. हळूहळू त्याची सुद्धा सवय झाली. तो एकांत आवडू सुद्धा लागलाय. मग म्हटलं, थोडा वेळ आपल्या आनंदासाठी काढायचा आणि थोडा इतरांच्या. मृत्यूची वाट काय पाहत बसायची? तो येईल तेव्हा येईल, तोपर्यंत त्याला भोज्या देत राहायचं, असं म्हणत सुमेधाताई हसल्या. त्यांच्या त्या बोलण्याचं शारदाताईंना आश्चर्य वाटलं, मुख्य म्हणजे कौतुक वाटलं. हे बोलायला सुद्धा किती धाडस लागतं, पण आपल्यात ते धाडस नाही. त्या अजूनही शांतच आहेत पाहून मग सुमेधाताई पुन्हा म्हणाल्या, हे बघ शरे, आता मी तुझं काही ऐकणार नाही. या शनिवारी आपण कुठेतरी बाहेर जाऊया. आम्हा मैत्रिणींचा ग्रुप आहे ना, आम्ही ठरवलंय महिन्यातून एकदा वृद्धाश्रमाला, अनाथ आश्रमाला भेट द्यायची. त्या लोकांसोबत दिवस घालवायचा. संध्याकाळी येताना पाणीपुरी, भेळपुरी असं काहीतरी खाऊन मस्त दिवस एन्जॉय करायचा. मी त्याच्यासाठीच फोन केला होता. परवा दिवशी तयार राहा, सकाळी मी तुला न्यायला येते बरं, सुमेधाताई म्हणाल्या. अगं नको ग मेधा, यात मला अजिबात धरू नकोस. खरंच माझी यायची इच्छा नाही. तू म्हणतेस त्यावर मी विचार जरूर करेन, पण यावेळेस बाकी नको. रिक्वेस्ट करते मी तुला. शारदाताईंनी सरळ नकार देऊन टाकला. शरे, तुला एवढं समजावलं तरी तुझं आपलं तेच आहे. अगं तू बाहेर पडली नाहीस तर तशीच एकटी राहशील ग. पण ठीक आहे, यावेळेस मी तुला फार फोर्स करणार नाही. तू तुझा वेळ घे, पण तू आलीस तर मला आनंदच होईल. काळजी घे, असं म्हणत सुमेधाताईंनी फोन ठेवला. शारदाताई मात्र त्यांच्या दुःखात आणि आठवणीत निघून गेल्या. मुलांना द्यायचं ते प्रेम दिलं, द्यायचे ते संस्कार सुद्धा दिले. सगळ्या दुनियेच्या वाटचं प्रेम मुलांवर आपण उधळतच असतो. आपल्या पोटाला चिमटा काढून प्रसंगी त्यांचे लाड पुरवत असतो. आणि मुलं सुद्धा काही वाईट नसतात, चांगलीच असतात. त्यांच्या मनात आपण पेरलेलं प्रेम, संस्कार असतंच. पण त्यांच्या त्या अपेक्षांचं काय करायचं? गगनभरारी घेणाऱ्या त्या पंखांना कसं छाटायचं? त्यांना आई बापाबद्दल माया, प्रेम, कणव असतेच. दुसरीकडे गगनभरारीचं वेड. त्यांना तरी दोष कसा द्यायचा? माझा महेश काही निष्ठुर नाही. आपली काळजी त्याला वाटतच असते. तो वेळेवर पैसे पाठवतो. औषधं घेतली की नाही याची विचारपूस सुद्धा करतो. बाबा गेले होते तेव्हा फोनवर किती रडला होता. आता आई बापाच्या मायेपेक्षा पैशाची माया वरचढ ठरली तर लगेचच माणूस म्हणून तो वाईट होत नाही. स्वार्थाचा झुकाव त्या बाजूला झाला एवढंच. त्यालाही दोष देण्यात काही अर्थ नाही. त्याचा उपयोग सुद्धा नाही. त्याने परिस्थिती बदलत नाही, बदलणार नाही. आपणच हळूहळू सत्य स्वीकारायला हवं. आता शारदाताईंना एक गोष्टी आठवल्या. त्याचं बालपण आठवलं. त्याच्या वाढदिवसाला त्या घराची सजावट करत असत. त्याच्यासाठी केक बनवत असत. त्याला आवडतो तसा दुधीचा हलवा करत असत. त्याच्या वाढदिवसासाठी प्रत्येक वर्षी घर खर्चातले पैसे बाजूला काढून त्याला नवीन खेळणी आणि कपडे घेत असत.
दिवाळीला त्याच्यासाठी फटाके, होळीला पिचकारी, काय काय मजा असायची. आपलं आयुष्यात जणू त्यांनी त्याच्याभोवती गुंफून घेतलं होतं. तो जसा मोठा झाला तसतसं वाटू लागलं. आपला मुलगा मोठा झाला, आपला आधार होणार. पण तसं घडलं नाही. तो फॉरेनला गेला आणि त्याच्या आयुष्यात नवीन नाती आणि त्या नात्यांची नवीन व्याप्ती निर्माण झाली. आपोआपच जुनी नाती दुरावली. अनेकदा महेशचा फोन यायचा, तेव्हा त्या हट्ट करत असत, महेश ये ना रे एकदा, मला तुझी खूप आठवण येते, थोडे दिवस तरी राहून जा ना, मे महिन्यात नाही जमलं दिवाळीत ये, तेही नाही जमलं तर नाताळची सुट्टी असते ना रे तुला, तेव्हा तरी या रे. हे बघ, तुला जमत नसेल तर मला तिथे काही दिवस घेऊन जा, थोडा वेळ तुझ्यासोबत राहीन, नातवंडांसोबत काही दिवस घालवेन, म्हणजे माझी पुढची 3-4 वर्ष तरी बरी जातील रे. त्या आठवणींवर जगता येईल मला. मला इथे एकटीला फार फार कंटाळा येतो रे. रात्र रात्र झोप येत नाही. तुम्हा सगळ्यांची फार आठवण येते. बाबा होते तेव्हा वेळ कसा तरी निघून जायचा. आम्ही कुठेतरी फिरायला जायचो, देवळात जायचो, गप्पा मारायचो. पण आता तेही नाहीत रे. मी अगदी एकटी पडले. ऐक ना रे राजा, तू ये, नाहीतर काही दिवस मला तिथे घेऊन जा प्लीज. त्या कळवळून बोलत राहायच्या. महेशला सुद्धा आईचं दुःख कळायचं. आई ग, कळतंय मला, सगळं कळतंय, पण खरंच ग सध्या येणं परवडण्यासारखं नाही. सुट्टी असली तरी इथला खर्च चालवण्यासाठी, मुलांचं शिक्षण पाहण्यासाठी आम्ही दोघंही काम करत असतो. तुला इथे आणलंही असतं, पण त्यासाठी सुद्धा लागणारे डॉक्युमेंट्स, व्हिसा, पासपोर्ट ही प्रक्रिया करायला सुद्धा मला तिथेच यावं लागेल. आणि खरंच सांगतो, माझ्याकडे अजिबातच वेळ नाही. रागावू नकोस ना. मी काय म्हणतो, कधीतरी मामाकडे, मावशीकडे जात जा, त्यांना इथे बोलवत जा. मी मोठा टीव्ही घेऊन दिलाय ना, त्याच्यावर कार्यक्रम लावत जा, असं म्हणत तो आईची समजूत काढत असे. त्याची काहीही कारणं असतील, खरी असतील, खोटी असतील, ती त्याची त्यालाच माहीत. त्याच्या त्या बोलण्याचं शारदाताईंना फार फार वाईट वाटत असे. त्याचा नाईलाज सुद्धा कळत असे त्यांना. मग त्या शांत होऊन जात. कधी येणार हा विषय सोडून मग तो इतर विषयांवर चर्चा करत राही. आई, तुझी तब्येत कशी आहे? तू पथ्य पाणी सांभाळतेस ना? औषध वेळेवर घेतेस ना? हे असले प्रश्न विचारत राही. या प्रश्नांवर मुद्दामूनच लटक्या रागाने त्या फार काही बोलतच नसत. मग तोही चिडत असे, तुझं हे असं आहे आई, तुझ्या मनासारखं घडलं नाही की मग तू बोलणंच टाकून देशील. कधीतरी माझा प्रॉब्लेम पण समजत जा की. ठेवतो मी फोन, पुढच्या आठवड्यात करीन पुन्हा, असं म्हणून फोन ठेवत असे तो. शारदाताईंना वाटायचं, आपण बोलावं. थांब रे महेश, फोन नको ना ठेवूस, थोडा वेळ तरी बोल ना. थोडा वेळ तू बोल, माझ्या सुनेला बोलू देत, 2 गोड नातवंडांचा चिवचिवाट मला ऐकू देत. पण मनात राग एवढा असायचा की पुढचं काही बोलायची इच्छाच व्हायची नाही. असं वाटायचं त्याला आपली पर्वा नाही. मग आपण तरी पुढे पुढे कशाला करायचं? तोही स्वतःहून कधी म्हणत नसे, माझ्या बायकोशी बोल, मुलांशी बोल. हो, पण कधीतरी मोबाईलवर कुठेतरी फिरायला गेल्याचे फोटो मात्र टाकत असे. कदाचित त्यालाही भीती वाटत असावी की आई आपल्या बायकोला गळ घालेल किंवा मुलांशी तिची अटॅचमेंट होईल, मुलांचा तिला लळा लागेल आणि मग पुन्हा मी येते किंवा तुम्ही या, यासाठी ती आणखीनच मागे पडेल. हे सगळे विचार महेशचे असावेत असं शारदाताईंना वाटायचं. आता ते खरे होते का खोटे ते महेशलाच माहीत. फोन ठेवल्यावर मात्र त्या रडत असत. त्यांना मध्येच आठवलं, पूर्वी महेश लहान असताना महिन्यातून एकदा तरी हॉटेलमध्ये जायचं असा त्याचा आग्रह आणि हट्ट असायचा. मग खिशाला परवडो अथवा न परवडो, सुधीरराव कुटुंबाला घेऊन एकदा तरी हॉटेलमध्ये जायचे. महेश 10-15 मिनिटं मेन्यू कार्ड घेऊन बसायचा, त्यालाच पाहत बसायचा. एक एक पदार्थ नीट वाचून मगच पुढे जायचा आणि मग विचार करून कोणता पदार्थ मागवायचा ते ठरवायचा. मेन्यू कार्डवर किती पदार्थ असतात नाही? पण महेश, तुला कसं रे कळत नाही? मेन्यू कार्डवर 50 पदार्थ असतात. कोणताही पदार्थ आपण मागवू शकतो. त्या भरगच्च अशा मेन्यू कार्डवर एकच महत्त्वाचा पदार्थ नसतो. मेन्यू कार्डवर नसतं ते मीठ, कारण फार स्वस्त असतं ते, नाही? आईच्या प्रेमासारखं. पण त्याच्या शिवाय त्या 50 पदार्थांना अर्थही नाही आणि चवही नाही. अगदी तसंच जीवनाच्या मेनू कार्डवरचे 50 ऑप्शन्स तुम्हाला जगण्यासाठी दिलेस. टीव्ही, मोबाईल इथपासून
इथे तिथे फिरण्यापर्यंत सगळे, पण माझ्या आयुष्याचं सार मीठ तू आहेस. तो मात्र माझ्या जीवनाच्या मेनू कार्डवर नाही रे. मला सांग, मग माझ्या आयुष्याला चव आणि अर्थ कसा रे राहील. आज त्यांना महेशची खूपच आठवण येत होती. सुधीरराव असते तर त्यांच्याबरोबर बोलून तरी मन हलकं करता आलं असतं, पण आता नशिबात सुद्धा एकटेपणा, एकाकीपणा आला होता. कुणाकडे मन मोकळं करायचं. आज महेशला सुद्धा आईची खूप आठवण येत होती. त्याचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. असं वाटत होतं की तडक जाऊन आईला भेटावं, पण ते शक्य नव्हतं. फोन करण्यासाठी म्हणून त्याने फोन उचलला सुद्धा होता, पण तोही त्याच्याने करवला नाही. आईकडे बोलण्यासारखा दुसरा विषयच नसतो. तू कधी येणार, मला कधी नेणार, मला तुझी आठवण येते, बस. या पलीकडे ती दुसरं काही बोलत नाही, विचारत नाही, काही मागत नाही किंवा काय हवंय ते सांगत देखील नाही. हिला कसं समजवायचं. माझ्या मागे खूप व्याप आहेत. नोकरीचं प्रेशर आहे, फॅमिलीचं टेन्शन आहे, मुलांची जबाबदारी आहे. तिथे मी कसा येऊन मी काय करू. थोडं तरी तिने समजून घ्यायला नको का. दुसऱ्या विषयावर बोलावं, स्वतःची खुशाली कळवावी. मी आनंदात आहे, तू इथली काळजी करू नकोस, असं कधीतरी म्हणावं. पण छे, तिचं तसं काही नसतं. एकच मुद्दा घेऊन बसते. राहूच देत, आज नको, पुन्हा केव्हा तरी फोन करू असा विचार करून दोनदा हातात घेतलेला फोन महेशने मग खाली ठेवला. शारदाताईंना मात्र रात्र जड जड वाटू लागली. त्यांनी जुने अल्बम काढले. बॉक्समध्ये ठेवलेली महेशची पुस्तकं, खेळणी काढून पुन्हा पुन्हा त्यावर हात फिरवून पाहिला. कुठेतरी महेशच्या स्पर्शाची जाणीव झाली. आपलं बाळ किती मोठं झालं. अभिमान वाटण्यासारखाच आहे तो. हो, आता काही कारणांमुळे त्याला इथे येता येत नाहीये, आपली सोबत देता येत नाहीये. त्याची आपली आपली काही कारणं असतीलही, कतही असेल कदाचित. जाऊ देत. पण मुलांच्या चुका आई वडिलांनी मोठ्या मनाने माफ करायच्या, त्यात काही नवीन नाही. शेजारच्या बर्वे वहिनींची नातवंड पुण्याहून इथे राहायला आली होती. त्यांचा तो आनंद शारदाताईंना इथे बसून सुद्धा जाणवत होता. अजूनही रात्री त्यांच्या घरी गोंधळ चाललेलाच आहे. त्यांच्या घराचं नुसतं गोकुळ झालंय. मुलगा पुढच्या आठवड्यात त्यांना पुण्याला घेऊन जाणार. आपल्याच नशिबात हे एकाकीपण का. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. आपला महेश खूप गुणी आहे, हुशार आहे, शिकलेला आहे, घर संसार सांभाळतोय, शक्य होईल तसे आपल्याला पैसे देखील पाठवतो. त्याला इथे यायचं नाही किंवा इथे यायला जमत नाही, हा एक भाग सोडला तर बाकी काही कमी नाही, कोणताही प्रॉब्लेम नाही. शारदाताईंच्या मनात विचारांचं काहूर उठलं, पण मग आपोआपच हळूहळू ते शांत देखील झालं. सुमेधाताईंचे शब्द त्यांना आठवू लागले. आपलं दुःख, आपला एकटेपणा आपणच भोगून काढायचा असतो. ज्यावर आपण प्रेम करतो त्यांच्या त्रासात आपला आनंद शोधायचा नसतो. माझ्या महेशला इथे येण्याचा किंवा मला तिथे नेण्याचा काही त्रास होत असेल तर त्याच्या या त्रासात मी माझा आनंद का शोधावा, कसा शोधावा. नको नको, असा आनंद मला नको. माझं बाळ जिथे कुठे असेल तिथे सुखी राहू दे. आता पुन्हा त्याला इथे यायचा किंवा आपल्याला तिथे न्यायचा हट्ट किंवा आग्रह काही करायचं नाही. त्याला या अपेक्षातून मोकळं करायचं, मुक्त करायचं. त्याच्या आयुष्याच्या नात्यांच्या मेन्यू कार्डवर आपल्या अपेक्षांचं मीठ नकोच. आपल्या प्रेमाचं ते मीठ त्याचं आयुष्य रुचकर करायला हवं आहे. त्याच्या जखमांवर चुरचुरायला नको ते. आपल्या प्रेमाचं मोरपीस अलगदपणे फिरतंय असंच त्याला सतत वाटलं पाहिजे. आईच्या प्रेमाच्या जाळ्यात आपण अडकत चाललोय असं त्याला कधीही वाटता कामा नये. विचारांची स्पष्टता आली तेव्हा मग त्या थोड्या शांत झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी सुमेधाताईंना कळवून टाकलं, या शनिवारी मी तुझ्यासोबत येतेय बरं. ऐकून सुमेधाताईंना आनंद झाला. आपली मैत्रीण एकटेपणावर, एकाकीपणावर मात करायचा प्रयत्न करते हे पाहून त्यांना बरंच वाटलं. शनिवारी सकाळी तयार होऊन शारदाताई सुनीताताईंबरोबर वृद्धाश्रमात गेल्या. थोडा वेळ आपलं दुःख बाजूला सारून त्यांच्या सुखासाठी रमल्या. दिवस छान गेला. संध्याकाळी येताना सुमेधाताई मुद्दामूनच म्हणाल्या, शरे चल, आज आपण दोघी पावभाजी खाऊ, मी पार्टी देते. दोघी मैत्रिणी हॉटेलमध्ये गेल्या. मेन्यू कार्डवर असलेले 50 पदार्थ पाहून शारदाताईंना हसूच आलं. त्या मेन्यू कार्डमध्ये फार न रमता त्यांनी सरळ पावभाजीची ऑर्डर दिली. पावभाजीचा एक घास खाणार तेवढ्यात शारदाताईंचा फोन वाजला.
त्यांनी पाहिलं. आश्चर्यच वाटलं. महेशचा फोन होता. पण तेवढ्याच संयमाने शांतपणे त्यांनी तो फोन घेतला. आई ग, कशी आहेस? महेशने विचारलं. अगदी मस्त आहे रे राजा, तू कसा आहेस? मी पण छान आहे. आई, मी मे महिन्यात येईन असं म्हणालो होतो खरं, पण बहुतेक पुढचं तो काही बोलू शकला नाही. ठीक आहे ना राजा, काम महत्वाचं. बेटा, याआधी तुझे यायला हवं म्हणून मी तुला खूप आग्रह केला, हट्ट देखील धरला, पण आता मी मुळीच तसं करणार नाही. तू कधीतरी येशील या आशेवर आता मी नाही रे राहणार. माझं उरलेलं आयुष्य या आशेच्या खुंटीला आता मला नाही बांधायचं. तू तिथे आनंदी आहेस याचा मला आनंदच आहे, समाधान आहे. आता माझ्या अपेक्षा मी तुझ्यावर लादणार नाही. तू माझ्याशिवाय तिथे रमला आहेस, तेव्हा मला सुद्धा तुझ्याशिवाय इथे रमायलाच हवं. हे सत्य मी स्वीकारलंय आता. तेव्हा आता माझ्यासाठी म्हणून मुद्दाम इथे यायचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस. तू जिथे आहेस तिथेच तुझ्या आयुष्यात आनंदी राहा, सुखी राहा, तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुझ्या प्रगतीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी मी रोजच देवाकडे प्रार्थना करत असते. आणि हे सगळं मी मुळीच रागावून चिडून बोलत नाही, दुःखी तर अजिबातच नाही. मनात कोणतीही गिल्ट आणू नकोस हं. स्वतःला कधीच त्रास करून घेऊ नकोस. मी खरंच सांगते, मी इथे अगदी आनंदात मजेत आहे. खरंच नको येऊस बाळा, अगदी खरं सांगतेय. आई बोलत राहिली. आईचं ते बोलणं अगदी अनपेक्षित होतं. महेश थोडा वेळ थबकलाच, काही क्षण स्तब्ध झाला. पण आईच्या आवाजातला तो धीर गंभीरपणा आणि त्यामागे तिने लपवलेली वेदना त्याला स्पष्टपणे जाणवली. काहीतरी बोलायचा तो प्रयत्न करणारच होता, पण तेवढ्यात शारदाताई म्हणाल्या, काळजी घे रे बाळा, ठेवते मी फोन हं. असं म्हणून त्यांनी फोन ठेवून देखील दिला. पण खरं सांगायचं म्हणजे आज त्यांना महेशकडून कोणतंच एक्सप्लेनेशन नको होतं. तो का येणार नाही याची कारणं त्यांना ऐकायची नव्हती. आज त्यांना फक्त त्यांच्या अपेक्षातून त्याला मुक्त करायचं होतं. महेशला आज मोकळं वाटलं की नाही माहीत नाही, पण शारदाताईंना मात्र आज खूप हलकं आणि मोकळं वाटत होतं. फोन ठेवून त्या सुमेधाताईंना म्हणाल्या, मेधा, कधीतरी माझ्याकडे राहायला येत जा गं. रात्रीची नाईट पार्टी करू, गप्पा करू, गाणी म्हणू. ऐकून सुमेधाताईंना पण आनंद झाला. शरे, अगदी नक्की येईन. पुढच्या आठवड्यातच प्लॅन करू. मी पोळी भाजी घेऊन येईन, तू फक्त वरण भाताचा कुकर लाव. दोघी मिळून खूप धम्माल करू. शेवटी काय गं, जीवन जगण्यासाठी असतं, झुरण्यासाठी नाही. खरोखरच आज अपेक्षा सोडल्या म्हणून शारदाताईंना हलकं हलकं वाटत होतं. उद्यापासून काय काय करायचं त्याचं प्लॅनिंग त्यांनी आधीच करून ठेवलं. त्यांच्या छोट्या लायब्ररीमधली अनेक पुस्तकं वाचायची राहिली होती. त्यावर लेख लिहून ते प्रसिद्ध करायचे होते. हार्मोनियम धूळ खात पडलं होतं, त्याला बाहेर काढायचं होतं. जमल्यास जुन्या मैत्रिणींबरोबर मैफिल रंगवायची होती. ज्यांना आवड आहे त्यांना हार्मोनियम शिकवायचं सुद्धा होतं. महिन्यातून एकदा अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन सेवा करायची होती. स्वतःच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची होती. अपेक्षा विरहित नवीन आयुष्याची सुरुवात. ज्या अपेक्षा त्यांनी ठेवल्या होत्या त्यांनी महेशला तर बांधून ठेवलंच होतं, पण त्याही स्वतः बांधल्या गेल्या होत्या. त्यांनी आज त्यालाही मोकळं केलं, स्वतःही मोकळ्या झाल्या. आज त्यांना रात्र जड वाटली नाही. उलट भजन ऐकता ऐकता त्या शांत झोपून गेल्या. कधी कधी ना सोडणं सुद्धा आवश्यक असतं. नातं किमान जिवंत ठेवण्यासाठी अपेक्षांचं ओझं कमी करणं, समोरच्याच्या अडचणींचा स्वीकार करणं, त्याच्या सुखात सुख मानणं हाच प्रेमाचा मोठा आविष्कार असतो. जेव्हा नातं टिकवण्यासाठी आपण आपल्याकडे असलेलं नसलेलं सगळं देऊन टाकतो आणि तेव्हाही समोरच्याला जेव्हा आपली किंमत राहत नाही, तेव्हा फक्त एकच गोष्ट द्यायची असते, ती म्हणजे आपलं ॲब्सेन्स, आपली उणीव, म्हणजेच त्याच्या आयुष्यातून आपण वजा होणं, अगदी शांतपणे वजा होणं. हे जितक्या लवकर कळतं तितक्या लवकर आपल्या मनाच्या शांतीची बेरीज होते आणि समोरच्याच्या सुटकेचा गुणाकार. शारदाताईंना शांत झोप लागली, पण महेश मात्र आज तळमळत होता. त्याच्या त्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये एक वेगळीच शांतता पसरली होती. खिडकी बाहेर चकचकीत धावणारी शहरं दिसत होती, गाड्या पळत होत्या, दिवे चकाकत होते. पण महेशला ते सगळंच निर्जीव आणि अर्थहीन वाटू लागलं होतं. ते वातावरण त्याला गुदमरवू लागलं होतं. आईचे ते शब्द, बाळा
माझ्यासाठी इथे नको येऊस, खरंच नको येऊस. त्याला बाणासारखे टोचले होते. खरं तर आई तसंच बोलायला आणि वागायला हवी होती त्याला. पण जेव्हा ती वागली तेव्हा मात्र आपण तिच्या आयुष्यातूनच कमी झालो आहे या जाणीवेने तो गुदमरू लागला. बेडवर बसून तो लॅपटॉपकडे पाहत राहिला. नवीन आलेलं प्रोजेक्ट पूर्ण करायचं होतं. त्याच्यातून भरमसाठ नफा मिळवायचा होता. पण आता कशातच काही अर्थ वाटत नव्हता. त्याला आधी बाबांचा चेहरा आठवला आणि मग आईचा. शांत थकलेली तिची चर्या आठवली. धीर गंभीर प्रेमळ नजर आठवली. आणि पुन्हा पुन्हा तेच शब्द आठवले. नको रे बाळा, नको येऊस, खरंच माझ्यासाठी नको येऊस. स्वतंत्र होण्याच्या नादात, मोठी भरारी घेण्याच्या नादात आपण आपल्याच आयुष्यात किती मोठी पोकळी निर्माण केलीये याची जाणीव त्याला झाली. मनात द्वंद्व सुरू झालं. इथे मी काही वर्षांसाठी पैसा कमवण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आलो होतो. त्याच आशेवर आई बाबा दोघांनी मला इथे पाठवलं होतं. पण मी मात्र त्यांना फसवलं. त्यांना मी पैसे पाठवतोय, काळजी घेतोय, मग मला माझ्या स्वप्नांचा विचार करायला काय हरकत आहे, असं मी स्वतःला फसवत राहिलो. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक टाचणी सतत टोचत होती. भौतिक सुखाच्या भरपाईने आईच्या एकटेपणाची रिक्तता भरून देता येणार नाही. ती एकटी पडलीये. तिला टीव्ही घेऊन दिला, मोबाईल घेऊन दिला, लॅपटॉप सुद्धा घेऊन दिला. पण ही यंत्र माझी उणीव कधी भरून काढू शकतील का? तिला महागड्या वस्तूच्या भेटी नको होत्या. फक्त माझी भेट हवी होती. माझी भेटच तिच्यासाठी महाग होती. तुला इथे यायला जमलं नाही तरी काही हरकत नाही, या तिच्या हरकत न घेण्यावरच आज त्याला हरकत वाटत होती. तेच त्याचं मोठं दुःख झालं होतं. आईच्या आयुष्यातून आपण आता कायमचं उणं झालो आहोत ही सल आता टोचू लागली होती. तिचा मुलगा आता तिचा राहिलेला नाही. तो परत कधीच येणार नाही हे सत्य तिने स्वीकारलं होतं. तिने त्याला मुक्त केलं होतं. ती स्वतः त्या बंधनातून मुक्त झाली होती. महेशच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याने समोरची खिडकी उघडली. थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली. पण मनातला जाळ आणि दाह काही केल्या कमी होईना. आयुष्यात बरंच काही कमावलं होतं, पण त्या ओघात आईला मात्र गमावलं होतं. तो खुर्चीवरून उठला. काही वेळ खिडकीपाशी जाऊन थांबला. स्वतःलाच एक प्रश्न केला. खरोखर मला हेच हवं होतं का? हे सगळं कशासाठी, कुणासाठी? जिच्या उदरातून जन्म झाला तिची नाळ कापून तिच्या ऋणातून मुक्त होणं शक्य आहे का मला? एकीकडे महत्वाकांक्षेची होड आणि दुसरीकडे आईच्या ममतेची ओढ यांच्यातलं युद्ध त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या रूपाने बाहेर पडलं. त्याला जाणवलं की आपण कितीही उंच भरारी घेतली तरी आता परत आल्यावर घरटं उरलेलं नाही. मायेच्या पंखाची ऊब आता मागे नाही. एक क्षण वाटलं हे सगळं सोडून आपल्या कुटुंबाला घेऊन परत आईकडे जावं, तिच्या कुशीत जावं. त्याच्यासाठी ते सहज शक्य होतं. पण आता त्याची मुलं तयार होणार नाहीत हेही तेवढंच खरं होतं. ती तयार होणारच नाहीत. त्यांच्याशिवाय त्यांना सोडून राहणं आता आपल्यालाही शक्य नाही. जे आपल्या आईला जमलं, तिने जे जमवलं ते आपल्याला जमणार नाही. पण निदान आईला भेटून तरी यावं का? त्याने ठरवलं. उद्याच तो त्याची रजा मंजूर करून घेणार होता. यावेळेस त्याला कोणतंही कारण द्यायचं नव्हतं. त्याला फक्त आईच्या त्या रिकाम्या बाल्कनीत, तिच्या आवडत्या रिकाम्या खुर्चीत चहाचा कप हातात घेऊन पुन्हा एकदा तिला हसताना पाहायचं होतं. तिच्या समाधानासाठी नाही, स्वतःच्या आंतरिक शांततेसाठी. डॅडी, कम फास्ट, वी हॅव टू गो टू रेस्टॉरंट. मोठ्या मुलाला आज स्विमिंगमध्ये बक्षीस मिळालं म्हणून हॉटेलमध्ये जायचा प्लॅन केला होता. तो रिक्त मनानेच बाहेर पडला. गाडीत बसला. हॉटेलमध्ये गेल्यावर मुलांनी, बायकोने हवे ते पदार्थ मेन्यू कार्ड पाहून मागवले. तो मात्र वेड्यासारखा मेन्यू कार्ड चाळतच राहिला. जेवायची इच्छाच मरून गेली होती. का कुणास ठाऊक, समोर आलेलं सगळंच अन्न आज त्याला बेचव आणि अळणी लागलं. अगदी भांबवल्यासारखं मेन्यू कार्डवरच मीठ मिळतंय का हे तो पाहत राहिला. आणि अगदी त्याच्या बाजूला असलेलं बाऊलमधलं मीठ मात्र बाहेरच्या आर्द्रतेने पाझरत चाललेलं त्याला दिसलं.